तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तुम्हाला तर माहितीच, आपण तुर्ब्यावरून आलो होतो भरून, वाटेगावला थांबलो होतो रात्री आणि आता चाललो आहे आपण खाली करायला. तर समोर तुम्हाला नजारा कसा दिसतोय बघा, एक नंबर क्वालिटी आहे. सूर्योदय व्हायची टायमिंग झाल्या मित्रांनो, त्यामुळे असा नजारा झालेला आहे. सकाळच्या वेळी मित्रांनो एकदम भारी क्वालिटी वातावरण झाले आणि शांत एकदम वातावरण असल्यामुळे एकदम फ्रेश वाटतंय. आणि आपलं सगळं आवरून झालं ना, आपण आता चाललो आहे इचलकरंजीला. तुम्हाला नजारा कसा वाटला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि आता आपण जाऊया पुढं. तर तिथून पुढं आलो आणि आपण पोचलो कासेगाव कोल्हापूर रोड. आणि आता आपण निघालो आहे. आपल्याला पुढं वाटत आपला जोडीदार भेटला आणि आता रोजच जाता येता भेटतोय म्हटलं आपला जोडीदारच झाला आहे. डायनासोर मामा हो, डायनासोर मामाला म्हटलं जातो आणि आपण पोचलो इकडं किनी टोलला काय आहे रोजचं. आता इकडं पण ट्रॅफिक व्हायला लागले. अपडेट तर केलेलाच नाही सोडा. आणि टॅक्सवारे सरकारनं आपल्याला महाग केले. टोल टॅक्स आहे, रोड टॅक्स आहे, गाडी घेताना GST आहेच. अवघड केले सगळं राव. मग काय, तिथनं टोल पास केला आणि आपण पोचलो पुढं पेठ वडगाव हातकणंगले रोडला. इथं म्हटलं आता जरा लवकरच जाऊया, कारण की सिंगल रोड आहे आणि ट्रॅफिक पण एवढं काय नाही आहे. त्यामुळे जरा जाऊया बऱ्यापैकी म्हणजे तुम्हाला तर माहितीच, आपलं काय 60च्या वर का आपण पळवत नाही. तिथनं गेलो पुढं आणि आपल्याला फोन आला होता या लवकर म्हणून. गेलो आणि डायरेक्ट खाली करायला लावली. 2 ठिकाणी खाली करायची ती. एका ठिकाणी लवकर आवरून घेतलं आणि गेलं दुसऱ्या ठिकाणी. तिथं तर गड्यानं पॅन्टच काढून बघा चालू केले आणि नंतर मग झाली खाली आणि आपण थांबलो बाहेर. आवरून घेतलं आणि आपण निघालो शोरूमला, कारण की आपल्या गाडीचं काम करायचं. आता काय काम आहे तर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू.